हे बघा, हा कोबी मी एकदम बारीक कापून घेतलेला आहे आणि तो 1 तासभर अगोदर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवला होता. हे बघा, कमीत कमी 1 तास तरी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून तो ठेवायचा, कारण त्याच्यावर खूप सारे कीटकनाशक वगैरे मारलेले असतात, त्याच्यामुळे त्याचा अंश कमी होऊन जातो. आता हा चांगला धुवून घेऊ. त्यानंतर वाटणासाठी घेतलेला आहे शेंगदाणे, अर्धी वाटी शेंगदाणे, मिरच्या आणि लसूण. आता याला आबडधोबड वाटून घेऊ. हे बघा, असं आबडधोबड वाटून घेतलेला आहे. त्यानंतर ही हरभऱ्याची डाळ मी 1 तास अगोदर भिजायला घातली होती आणि ती छान भिजलेली आहे. ही पण आपण घालणार आहे त्यामध्ये. तर कोबी करण्यासाठी आपल्याला टोटल साहित्य लागणार आहे हा कोबी, कोथिंबीर, शेंगदाण्याचा आणि हिरव्या मिरचीचा बारीक वाटलेला कूट आणि त्यानंतर ही डाळ. आता मी एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात ही हरभऱ्याची डाळ टाकणार आहे आणि हिला थोडंसं परतू देणार आहे. आता हिला थोडंसं परतून द्यायचं. तुम्ही जर ही डाळ टाकून कोबी केल्या ना, एकदम छान लागते. आता ही डाळ थोडीशी परतून घ्यायची. त्यात आता आपण हे बारीक वाटलेला शेंगदाण्याचा आणि मिरचीचा कूट घालून घ्यायचा. तो पण थोडासा परतून द्यायचा, म्हणजे शेंगदाण्याची कच्ची चव लागणार नाही. त्यात टाकू थोडीशी हळद आणि धना पावडर. याला थोडंसं परतून घेऊ. हे बघा, हे छान परतलेलं आहे आणि हळदीमुळे एकदम असा आपला पिवळा पिवळा कलर पण आलेला आहे. आता त्यात हा कोबी टाकून घेऊ. आता याला साधारण 2 ते 3 मिनिट असं परतून घेऊ. त्यानंतर थोडंसं झाकण ठेवून त्याला शिजत ठेवू. आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता मिठामुळे ह्या भाजीला थोडीशी पाणी सुटणार आहे, त्यामुळे मीठ हे शक्यतो नंतरच घालायचं, म्हणजे आपलं जी मिरची आणि पाणी सुटतं. आता हे 2-3 मिनिट असं परतून घेऊ. आता यावर थोड्या वेळ झाकण ठेवू. एकदम कमी गॅस करून मी हे झाकण ठेवलेलं आहे. मधून मधून हे झाकण काढून बघायचं, नाहीतर मग आपली भाजी खाली लागेल. आता यामध्ये ही कोथिंबीर टाकून घेऊ. हे बघा, आता हा कोबी छान शिजलेला आहे. आता याला गॅस बंद करून 5 ते 10 मिनिट असंच झाकून ठेवू, म्हणजे तो चांगला शिजला जातो. जी डाळ आहे ती पण चांगली शिजली जाते.